पैशाचा पाऊस पाडण्याचा आमिष दाखवून मान व बारामती तालुक्यातील 5 जणांना 36 लाखांचा गंडा घालणाऱ्या भोंदू बाबाला त्याच्या मित्राच्या घरातूनच म्हसवड पोलिसांनी अखेर जेरबंद केला। पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। मंगेश भागवत राहणार इंदापूर जिल्हा पुणे असं पोलिसांनी जेरबंद केलेल्या भोंदू बाबाचं नाव आहे। तर सर्जेराव वाघमारे राहणार म्हसवड तालुका मान हा अद्याप पसार असून पोलिसांची पथकं त्याच्या शोधार्थ तैनात आहेत। याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार इंदापूर येथील मंगेश भागवत व म्हसवड येथील सर्जेराव वाघमारे यांनी देवापूर येथील कांता बनसोडे यांच्यासह 5 जणांना पैशाचा पाऊस पाडून 36 कोटी रुपये मिळवून देण्याचं आमिष दाखवलं। यासाठी संशयित भोंदू बाबा व त्याच्या सहकार्याने 5 जणांची फसवणूक करून 36 लाखांना गंडा घातला होता। याबाबत कांता बनसोडे यांनी म्हसवड पोलिसात तक्रार दाखल केली होती। त्या अनुषंगाने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉक्टर हमीद दाभोळकर व प्रशांत पोद्दार यांनी संबंधित भोंदू बाबावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती। आधुनिक व विज्ञानाच्या युगात ही अंधश्रद्धेतून भोंदू बाबाने अनेकांना गंडा घातल्याचं लक्षात येताच म्हसवड पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तपासाची चक्र वेगाने फिरवली। संबंधित भोंदू बाबा मोबाईल बंद ठेवून म्हसवड पोलिसांना वारंवार चकवा देत होता। भोंदू बाबाला अटक करण्याचे पोलिसांसमोर आव्हान उभं होतं। तो वास्तव्यास असलेल्या ठिकाणी म्हसवड पोलिसांनी अनेकदा साध्या गणवेशात जाऊन रेकी केली। रात्री अपरात्रीही म्हसवड पोलीस भोंदू बाबाच्या मार्गावर होते, मात्र म्हसवड पोलिसांना अनेकदा अपयश येत होतं। अशातच भोंदू बाबा हा एका रानातील सुनसान ठिकाणी मित्राच्या घरी वास्तव्यास असल्याची माहिती म्हसवड पोलिसांना मिळाली। पोलिसांनी तेथे धाड टाकून भोंदू बाबाच्या मुसक्या आवळल्यात। पोलिसांनी भोंदू बाबाला न्यायालयासमोर उभं केलं असता न्यायालयाने दिनांक 21 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। भोंदू बाबाचा सहकारी पसार असून त्याच्या शोधार्थ पोलिसांची पथकं तैनात करण्यात आली आहेत। खबर गावाकडची संपादक नितीन वाघमोडे, दहिवडी।